नमस्कार, माझे नाव अथर्व इंगळे. मी आज तुम्हाला मोल कॉन्सेप्टवरचा नीट 2023 ला आलेला PYQ एक्सप्लेन करणार आहे. द मास ऑफ CO2 प्रोड्यूस बाय हिटिंग 20 ग्रॅम ऑफ 20% प्युअर लाईमस्टोन इज. जसं आपल्याला 10वी मध्ये शिकवलं होतं, लाईमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 म्हणजेच. मग त्यांनी काय दिले, लाईमस्टोनला हीट केले. मग CaCO3 ला जेव्हा आपण हीट करतो तेव्हा कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 बाहेर पडतं. आणि इथे CaCO3 चं 20% दिले, 20 ग्रॅमचं. आणि जसं आपल्याला ॲटॉमिक मास नुसार माहिती आहे, कॅल्शियमचं 40 आहे ॲटॉमिक मास, कार्बनचं 12 आहे आणि ऑक्सिजनचं 16 आहे. मग टोटल ह्याचं येते 100 ग्रॅम. 100 ग्रॅमला कॅल्शियमचं 40 आणि इथे ऑक्सिजनचं 10, म्हणजेच 56 ग्रॅम येतं. आणि CO2 चं 44 ग्रॅम. आणि ते रिएक्शन मध्ये 20% दिले. मग ह्याचं येते 4 ग्रॅम. पर्सेंटेज काढलं 20 ग्रॅमची तर. मग तिथे कार्बन किती प्रोड्यूस झाले ते विचारलं. मग कॅल्शियम ऑक्साईडला ह्या रिएक्शन मधनं काय घ्यायचं नाहीये. मग क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन नुसार एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग 100 ग्रॅमला 44 ग्रॅम कार्बन लागतो. मग 4 ग्रॅमला किती लागेल? मग ह्या दोन रिएक्शनला मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करायचं. मग एक्स ची व्हॅल्यू किती ती काढायची. मग 44 ला 4 ने मल्टिप्लाय केलं 176 येतं आणि अपॉन 100. मग ह्याचं येते 1.76 ग्रॅम. हे उत्तर आहे. तुम्हाला जर ही कन्सेप्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.